तर नमस्कार मित्रमंडळी, आज आपण घेऊन आलो आहे 16 फेब्रुवारी 2026चे महत्त्वपूर्ण करंट अफेअर. आणि उम्मीद करतो की आपण काल इंडिया पाकिस्तानची मॅच बघितली असेल आणि त्याच्यात आपली इंडिया विन झालेली आहे. पण आपला महत्त्वपूर्ण टाईम त्या मॅच बघण्यात न घालवता आपल्या अभ्यासात घालवणे हे खूप महत्त्वपूर्ण आहे. आणि ज्यांनी कोणी पण माझा कालचा क्लास बघितला नसेल त्यांनी जाऊन बघून घ्या. कारण की तुमच्या एक्झाममध्ये जे करंट अफेअरचे 4-5 प्रश्न येणार आहे त्याची मार्क मिळवून देण्याची जिम्मेदारी माझ्याच वाटीला आणि माझ्याच कटोऱ्याला येणार आहे. म्हणून तुम्ही माझा क्लास मन लावून ऐका. तर नुसता ऐकाच नको तर पहा पण. चला तर मग आपण आपल्या गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या पाया पडून हा क्लास सुरू करूया. त्याआधी आपण कालच्या क्लासचे रिव्हिजन एकदा करून घेऊया. प्रश्न पहिला आहे, दरवर्षी मानववंशशास्त्र दिन कधी साजरा केला जातो? तर फेब्रुवारीच्या 3ऱ्या गुरुवारला हा साजरा केला जातो. भारताची UPI सेवा कोणत्या देशात विस्तारित करण्यात आली आहे? तर ते आहे श्रीलंका आणि मॉरिशियस. महाराष्ट्र सरकारने कोणत्या समाजसुधारकाच्या नावाने स्वच्छता मोहीम सुरू केलेली आहे? तर ते आपले संत गाडगेबाबा. 15 फेब्रुवारी रोजी कोणता जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो? तर आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिवस हा साजरा केला जातो. दादासाहेब फाल्के आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026मध्ये कोणता चित्रपट हा सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून निवडला आहे? तर तो आहे 12th फेल. भारतीय हवाई दल वायुशक्ती 2026 ही कुठे आयोजित केली आहे? तर हे राजस्थानमधील पोखरण आहे, तिथे हे आयोजित करण्यात आलेले आहे. रिझर्व्ह बँकेने कोणत्या पेमेंट बँकेच्या व्यवहारात निर्बंध लादलेला आहे? तर ती आहे पेटीएम. कोणत्या राज्य सरकारने ग्रीन हायड्रोजन धोरण याची अंमलबजावणी केलेली आहे? तर ते आहे उत्तर प्रदेश सरकार. भारताच्या वारसा संवर्धन परिषदेने फ्रान्सकडून किती राफेल लढाकू विमान खरेदी करण्यास मंजुरी दिलेली आहे? तर ते आहे 114 विमान. बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्या पक्षाला बहुमत मिळालेले आहे? तर ते आहे BPN. आता बघूया आपण आजचे महत्त्वपूर्ण प्रश्न. प्रश्न क्रमांक 1 आहे, इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 कुठे आयोजित करण्यात आलेले आहे? तर ते आहे नवी दिल्ली येथे. याची सुरुवात 2024-25 मध्येच इंडियन AI मिशनमध्ये करण्यात आलेली होती आणि याच्यासाठी 10,372 कोटी रुपयाची तरतूद केली होती. आता हे AI इम्पॅक्ट समिट याचे वापर आपण शेतीमध्ये आणि आरोग्य शिक्षण क्षेत्रात कसा करता येईल याच्याबद्दल हे इम्पॅक्ट समिट आहे. आता प्रश्न क्रमांक 2, जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने अलीकडे कोणत्या रोगाच्या निर्मूलनासाठी नवीन लस NOPV2 ला मान्यता दिली आहे? तर ते आहे पोलिओसाठी. तर आता NOPV2 म्हणजे काय? तर हे एक वॅक्सिन आहे आणि याचा फायदा आपल्याला जे जुनी लसीकरण कधी वॅक्सिने डिराईव्ह पोलिओचा धोका होता, म्हणजेच जे पुराणी वॅक्सिन दिली जात होती आणि त्याच्यानंतर खूप वेळेनंतर ते वॅक्सिन घेतली नाही तर पोलिओचा धोका वाढत होता. पण आता या वॅक्सिनमुळे आपण वॅक्सिन दिली आणि नेक्स्ट टाईम उशीर पण झाला तरी पण पोलिओ होण्याचा धोका राहणार नाही. म्हणून जगाला पोलिओमुक्त करण्यासाठी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने ही लसीकरण 16 फेब्रुवारीला आपसात अधिकृत करण्यास मोठी मोहीम हिला मान्यता दिली आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, नुकत्याच जाहीर झालेल्या ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2026मध्ये भारताचा कोणता क्रमांक आहे? तर याच्यामध्ये भारताला ऑप्शन क्रमांक B 38वा क्रमांक आहे. 2015मध्ये भारताचा 81वा क्रमांक होता. पण आता आपले तंत्रज्ञान, स्टार्टअप याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात इनोव्हेशन झाले आहे. त्याच्यामुळे आपल्या भारताचा आता 38वा क्रमांक मिळालेला आहे आणि हे आपल्या भारतासाठी एक अत्यंत चांगली गोष्ट आहे. हे इनोव्हेशनमध्ये आपला क्रमांक कसा काय वाढला? तर आपलं जे फोनपे, गुगल पे आहे, आपण केलं स्कॅन, मारला पेमेंट,
तसेच आपला इस्रो जे नवीन नवीन रॉकेट बनवते, सॅटेलाईट बनवते आणि त्याच्यानंतर वरती सोडलं, याच्यामुळे आपल्या जगातील चांगली छबी झालेली आहे आणि याच्यामुळे आपल्या जागतिक प्रतिमा सुधारलेली आहे. त्याच्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 4 बघूया. भारतीय रिझर्व्ह बँकेने डिजिटल रुपयाच्या वापरासाठी कोणता नवीन टप्पा आज जाहीर केलेला आहे? तर ते पूर्णपणे ऑफलाईन व्यवहार हे सुरू केलेले आहे. आता समजा आपण कुठे एखाद्या दूरदराज गावामध्ये गेलो, तिथे आपल्याला भूक लागली, एखाद्या हॉटेलमध्ये नाश्ता केला, पण तिथं आपला नेटवर्क नसताना आपला पेमेंट होत नाही, त्याच्यामुळे आपल्याला भांडे घासायला लागायचे. पण आता ते परिस्थिती येणार नाही आहे. आता आपण QR कोड किंवा ब्लूटूथ तंत्रज्ञानामुळे हा डिजिटल रुपयात पेमेंट करू शकतो. याची चाचणी यशस्वीपणे झालेली आहे. आता प्रश्न क्रमांक बघूया 5. महाराष्ट्र सरकारने 16 फेब्रुवारी रोजी कोणत्या क्षेत्रासाठी नवीन धोरण जाहीर केलेले आहे? तर हे आहे प्रश्न क्रमांक 5 याचे आन्सर डी, सौर ऊर्जा धोरण 2026. 2027 पर्यंत महाराष्ट्राला विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवणे हा निर्णय घेतला आहे. कुसुम योजना तसेच छतावरील सौर यंत्रणा यावर सरकार मोठे अनुदान देत आहे. म्हणून आता लावा सोलर पॅनल आणि वाजवा आपल्या घरी DJ. आजूबाजूवाली परेशान झाले तरी काही नाही, सरकार आपल्याला अनुदान देतच आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीचा नवीन टप्पा जाहीर झालेला आहे. आता प्रश्न क्रमांक आपला आहे 6. नुकत्याच झालेल्या ग्रॅमी अवॉर्ड 2026 मध्ये कोणत्या भारतीय संगीतकाराने हा ग्रॅमी अवॉर्ड जिंकलेला आहे? तर हे आहे रिकी केज. रिकी केज हे भारतीय संगीतकार असून त्यांनी आतापर्यंत अनेक ग्रॅमी पुरस्कार जिंकलेले आहेत. 2026 मधील त्यांनी यश भारतीय शास्त्रीय आणि आधुनिक संगीताचा जागतिक गौरव आहे. त्यांचे संगीत प्रामुख्याने पर्यावरण आणि शांतता याविषयी आधारित आहे. म्हणून याच्या चांगल्या कारकिर्दीमुळे यांना ग्रॅमी अवॉर्ड हा मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे आता. नुकत्याच झालेल्या डिजिटल इंडिया 2026 अहवालानुसार भारतातील कोणते शहर सर्वाधिक डिजिटल व्यवहार करणारे शहर ठरलेले आहे? तर हे आहे बँगळुरू. बँगळुरू हे एक IT हब असल्यामुळे इथे जास्त प्रमाणात डिजिटल गोष्टीचा वापर होतो. त्याच्यामुळे या शहराला सर्वाधिक डिजिटल व्यवहार करणारे शहर म्हणून घोषित केलेले आहे. आणि हे सलग 3 वर्ष झाले जे कंटिन्यू यात बँगलोर हा पहिल्या क्रमांकावर येऊन राहिलेला आहे. तसेच आता आपण प्रश्न क्रमांक 8 बघूया. 16 फेब्रुवारी 2026 रोजी भारतीय रेल्वेने कोणत्या मार्गावरील वंदे भारत स्लीपर ट्रेन पहिली अधिकृत चाचणी यशस्वी केली आहे? तर हे ऑप्शन क्रमांक ए, मुंबई ते दिल्ली इथे हे चाचणी यशस्वीपणे झालेली आहे. सध्याच्या वंदे भारतमध्ये फक्त बसून जाण्याची सोय आहे, त्याच्यामध्ये स्लीपिंग व्यवस्था आहे नाही. त्याच्यामुळे आधी जो दिल्ली ते मुंबई सारखा प्रवास जो 12 ते 15 घंटे लागायचे आणि तेथे आपल्याला बसून जाण्याचा सफर होता, तेव्हा त्याची कमतरता दूर करण्यासाठी आता आरामदायक पद्धतीने करताना येईल अशा हा स्लीपरी ट्रेन बनवण्यात आलेली आहे. आणि या ट्रेनचा ताशी वेग 160 किमी हा राहणार आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन 2026 या निमित्ताने महाराष्ट्रात कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा उत्सव 16 ते 21 फेब्रुवारी दरम्यान साजरा केलेला आहे? तर याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक बी, मराठीला हा अभिजात दर्जा मिळालेला आहे. आता हे कसे काय मिळते? तर एखादी भाषा जी 1500 ते 2000 वर्ष जुनी जी भाषा असते, तिच्यात स्वतःचे मौलिक साहित्य असते, त्याला हा दर्जा दिला जाते.
केंद्र सरकारने मराठीला हा दर्जा दिल्यानंतर आता विद्यापीठाने मराठी भाषेच्या संशोधनासाठी विशेष केंद्र स्थापन होतील आणि जगभरातील ग्रंथालयामध्ये मराठी साहित्याचा प्रसार होईल आणि हे आपल्या महाराष्ट्रासाठी एक चांगली गोष्ट आहे. आता आपण आपला शेवटचा प्रश्न बघूया. बेरोजगार महिला आणि ट्रान्सजेंडर महिलांना मासिक पेन्शन देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने स्त्री सुरक्षा योजना सुरू केलेली आहे? तर ही आहे ऑप्शन क्रमांक 1 केरळ. केरळ सरकारने बेरोजगार महिलांना आणि ट्रान्सजेंडर महिलांना 1,000 मासिक पेन्शन देण्याचे ठरवलेले आहे. ही स्त्री सुरक्षा योजना सुरू केली आहे, ज्याचे अर्ज आतापर्यंत मंजूर झाले आहेत. अशा 10,18,042 लाभार्थींना पहिला टप्पा हस्तांतरित करण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये 30 ते 60 वयोगटातील अशा महिला ज्या आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या आहेत आणि इतर कोणत्याही सामाजिक कल्याणात त्यांना पेन्शन किंवा इतर लाभ मिळत नाही, अशा महिलांना हे 1,000 रुपये मासिक पेन्शन देण्यात येते. तर बघा मित्रांनो, ज्या पण राज्यात मिळते ते महिलांनाच मिळते आणि जे बेरोजगार मुलं आहे ते असेच आहेत. त्यांना ना कोणती सरकार महिना देत ना काय. आता तुमचं भाग्य तुमच्याच हाती. तर चला, आजचा आपले क्लास संपलेले आहे आणि आता आपण भेटूया उद्या पुन्हा.